सकल माळी समाजाच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. नवनिर्वाचित नगरसेवकांनी समाजाच्या उन्नतीबरोबरच शहराच्या विकासासाठी मोठं योगदान द्यावं. किशोर डागवाले. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरात माळी समाजाचे 11 नगरसेवक निवडून आलेत. ही भूषणावह बाब आहे. गेल्या 2.5 वर्षापासून शहरात सकल माळी समाजाच्या वतीनं समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यापूर्वीच्या नगरसेवकांनी केलेल्या सहकार्यामुळे माळी वधूवर कार्यालय सुरू करण्यात आलं असून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजनही संपन्न झालंय. नवनिर्वाचित नगरसेवकांनी समाजाच्या उन्नतीबरोबरच शहराच्या विकासासाठी मोठं योगदान द्यावं. थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेलं कार्य करावं, असं प्रतिपादन माजी स्थायी समिती सभापती तथा सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले यांनी केलंय. तुम्ही त्या प्रभागात निवडून आला, तिथला विकास करायचा, तिथले काम करायचे, त्याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायचं आणि या शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला सर्वात मोठं योगदान करायचं. तेच करत असताना गेल्या 2 वर्षापासून या शहरामध्ये माळी समाज संघटित होऊन जे कार्य करतो आणि जे आपण नवीन योजना करतो त्या योजनेसाठी तुमचं सुद्धा मोठं योगदान त्याच्यामध्ये लागणार आहे. याच्या पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी सुद्धा मोठं काम आपल्या समाजासाठी केलं. त्यातले काही लोक याच्यामध्ये आहेत सुद्धा की मोठं योगदान त्यांचं म्हणजे जागा मिळण्यापासून असं द्या, आपलं वधूवर सूचक मंडळाचं काम करण्यासाठी, जागा उपलब्ध करण्यासाठी, त्याचबरोबर आपण महात्मा फुलेवर सावित्रीबाईचा पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी मोठं योगदान या शहरामध्ये आपल्या समाज बांधवाच्या माध्यमातून सुरू आहे. तर तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही तुमच्या बरोबर काम करत असताना समाजासाठी सुद्धा योगदान द्या, थोडा वेळ द्या आणि आपला समाज कसा मोठा होईल, आपल्या समाजाचे कार्य किती मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये होईल याच्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचं. मी माझ्या वतीनं संपूर्ण सकल माळी समाजाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. एक चांगलं कार्य तुमच्या हातून घडावी हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करून सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कार मूर्ती नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता गाडळकर, सौ मंगला लोखंडे, सौ सुजाताताई पडोळे, सौ आशाताई डागवाले, सौ सुनीता फुलसौंदर, सौ वंदनाताई ताठे, सौ रुपालीताई दातरंगे, सौ अश्विनीताई लोंढे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, श्री विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक माणिकराव विधाते, शेंडी गावचे सरपंच सौ प्रयागाताई लोंढे, माजी नगरसेवक सुरेश आंबेकर, विश्वस्त डॉक्टर रणजित सत्रे, विनोद पुंड, कोर कमिटी सदस्य अनिल इवळे, अमोल भांबरकर, कॅप्टन सुधीर पुंड, भास्कर लोंढे, संदीप दातरंगे, अवधूत फुलसौंदर, मनोज ताठे, दीपक खेडकर, माळी महासंघाचे अध्यक्ष भूषण भुजबळ, सावता परिषदेचे अध्यक्ष गणेश बनकर, नितीन डागवाले, रमेश चिपाडे, सुरेश कावळे, राजाराम चिपाडे, प्राध्यापक सुनील जाधव, सुमित लोंढे, विष्णू म्हस्के, बजरंग भुतारे, सुधाकर कानडे, गणेश कोल्हे, लवेश गोंधळे, मच्छिंद्र बनकर, रोहित पठारे, विक्रम बनकर, जालिंदर बोरुडे, बाबासाहेब दळवी, संजय पुंड, रवींद्र विधाते, भास्कर चौधरी, संभाजी चौधरी, कुंडलिक गदाते, निलेश चिपाडे, विष्णू पाबळे, देविदास खामकर, नारायण इवळे, संतोष हजारे, एकनाथ व्यवहारे, माळी महासंघाचे नंदकुमार नेमाणे, संदीप दळवी, मनोज भुजबळ, मनोज फुलसौंदर, गणेश धाडगे, विवेक फुलसौंदर, भगवान हजारे, तुषार फुलारी, गणेश फुलसौंदर, योगेश फुलारी, यश भांबरकर, दत्तात्रय पडोळे, मंगल भुजबळ, रेणुका पुंड, रोहिणी बनकर, प्रणाल गारुडकर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 17 प्रभागामध्ये जे 68 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये निवडून जाणार होते त्यापैकी अहिल्यानगर शहरातील सकल माळी समाजाचे 11 नगरसेवक या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून खरं तर या ठिकाणी निवडून आले आहेत. पण एक सामाजिक बांध म्हणून सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी डागवाले साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब भुजबळ साहेब, सेक्रेटरी श्री राजेंद्र पडोळे आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांच्या पुढाकारातून खरं तर आज या ठिकाणी अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या समोर या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी खरं तर सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. विशाल गणपतीच्या साक्षीने खरं तर या ठिकाणी आपला सत्कार झालेला आहे. पुढील 5 वर्षामध्ये आपल्याला या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची ऊर्जा आपल्याला गणपतीच्या स्वरूपात या ठिकाणी मिळणार आहे. ज्या प्रभागामध्ये ज्या पक्षाच्या वतीने आपण निवडून आलेला आहात त्या पक्षाची जी धोरणे असतील त्याप्रमाणे निश्चितच आपण या महानगरपालिकेमध्ये
सकारात्मक काम कराल आणि अहिल्यानगर शहर आता जे काही आपलं बदलत आहे त्या बदलात सुद्धा आपण साक्षर व्हाल. 26 अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे समाजाचे 11 नगरसेवक निवडून आले त्यांचा सकल माळी समाजाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. मी सर्वप्रथम सर्वांचे समाज बांधवांचे आभार मानतो. या ठिकाणी आज अत्यंत चांगली आठवण होती की 91 साली ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस आपल्या समाजाचे 17 नगरसेवक होते आणि त्याच्यानंतर आज 2026 ला 11 झाले. मधल्या काळात 4, 5, 6 याच्या पुढे आकडा गेला नव्हता. आज खऱ्या अर्थाने आनंद होतो की समाजाचे 11 नगरसेवक आज या ठिकाणी आलेले आहेत. की खऱ्या अर्थाने सर्वच ज्या नगरसेविका आपल्या निवडून आले वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले सगळ्यांचे मी स्वागत करतो. जे आपले सर्व समाज बांधव निवडून आले त्यांचा या ठिकाणी सन्मान सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित केला. प्रथमतः मी आपल्या सर्व सकल माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचं आणि आपल्या सर्व सदस्यांचा आभार मानतो की त्यांनी औचित्य साधून हे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्व या ठिकाणी निवडून आलेले जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत जे काही मागील टर्म मध्ये पण होते आणि याही वेळेला आता नवनिर्वाचित ते निवडून आलेले आहेत. आताच विधाते सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा पक्ष प्रत्येकाच्या प्रभागातील रचना या सगळ्या वेगवेगळ्या होत्या परंतु त्यामधून सुद्धा आपण या ठिकाणी निवडून आलात त्याबद्दलही मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आगामी भावी अहिल्यानगरच्या महानगरपालिकेमधून आपल्या सर्वांच्या हातून एक चांगल्या प्रकारची सेवा घडो. त्या उमेदवारांचा सत्कार आज इथं गणपती मंदिरासमोर ठेवलेला आहे आणि गणपती मंदिराच्या समोर ठेवण्याचा दृष्टिकोन एकच असतो की बुवा आपण कोणताही कार्यक्रम घेत असताना प्रथमतः गणपतीला वंदन करून पुढलं काम चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण विषय करतोय. परंतु आता जे कोणी आपले निवडून आलेले उमेदवार आहेत ते उमेदवार हे समाजापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. हे संपूर्ण नगर मधली सर्व पब्लिकच्या दृष्टिकोनातून ते आम आदमी झालेले आहेत. कारण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पाठीवर कौतुकाची थाप देणं आवश्यक असतं आणि ते काम सकल माळी समाजाच्या वतीने पुढाकार घेऊन सर्वप्रथम करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे त्रिवार अभिनंदन करते आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस आपल्या ह्या 8 महिला रणरागिणी आजच्या म्हणजे आपल्या सावित्रीच्या लेकी आहेत आणि 3 आपले ज्योतिबा म्हणजेच आपले फार मोठे ते खंदे समर्थक आहेत की जे समाजाच्या वतीने आपली तिथे बाजू मांडतील. सर्वप्रथम मी आपल्या माई समाज पूर्ण संघाचे आभार मानते की त्यांनी आमचा सत्कार ठेवलाय. हे कौतुकास्पद आहे की आपल्या माई समाजाचे 11 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि हे फक्त सरांनी सांगितलंय भाऊंनी पण सांगितलंय की फक्त समाजाचा आपल्या समाजाचा विकास न करता पूर्ण वार्ड मधील आपल्या सगळ्यांचाच विकास कसा होईल आणि प्रगती कशी होईल तरच आपण एकजुटीने हे सगळं करू शकतो एवढंच सांगू शकतो. आणि प्रामाणिकपणे आम्ही सगळे मिळून काम करू. सगळं आपल्या सगळ्या काही समस्या असतील त्या नक्कीच दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. आपले नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित झाले आणि सर्व आपल्या सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने सर्वांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. अगदी शॉर्ट नोटीस मध्ये आणि एकदम घाईघाईने सर्वांना निरोप दिले परंतु एवढी मोठ्या संख्येने सर्व उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आजचा या कार्यक्रमात मी सर्वांचे आभार मानतो. प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्र प्रथम, अहिल्यानगर.